सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 ऑक्टोबर 2025 सोमवार दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. हा उत्सव आश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात साजरा करायचा असतो. संपूर्ण दिवस हा शुभच आहे, सोन्यासारखा आहे. पण जी आपण रात्री पूजा करतो ती 12 वाजेपासून ते 12:39 करायची असते. 39 मिनिटाचा हा काळ खूप शुभ असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकराने आपल्या घरीच साजरा करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. खूप शुभ तिथी आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुण लक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी. सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसालाच मिळत असते. आळशी, प्रमादी, झोपाळू किंवा कष्ट न करणारा माणूस प्रत्यक्ष समोर लक्ष्मी जरी आली तरी तिला कधीच ओळखू शकत नाही आणि अशा व्यक्तीवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. त्या व्यक्तीवर फक्त अलक्ष्मीचीच कृपा होते, म्हणजे अक्काबाईचीच कृपा होते. आणि एकदा का अक्काबाईचा फेरा हा व्यक्तीवर पडला किंवा त्या कुटुंबावर पडला की मग सगळं काही म्हणजे वाईट गोष्टी घडायला लागतात. अक्काबाई म्हणजेच लक्ष्मी मातेची मोठी बहीण आहे. हिलाच लक्ष्मी म्हणतात, अक्काबाई म्हणतात. बघा, घरात काही वाईट गोष्टी घडल्या की कुणाच्या पण तोंडातून निघतंच की अक्काबाईचा फेरा आला आहे. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरावरून फिरत असते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ती बघत असते. झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते. पण जे जागरण करतात, देवी लक्ष्मीची, इंद्र, चंद्र, कुबेर या देवी देवतांची पूजा सेवा करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभत असते आणि देवी लक्ष्मीची त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्यावर कायम अखंड कृपा राहत असते. या रात्री कोण जागतोय, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागरी असे नाव पडलेले आहे. या रात्री सर्व देवी देवता पृथ्वीवर फिरत असतात, भ्रमण करत असतात. लक्ष्मी नारायण पृथ्वीवर अवतरलेले असतात. म्हणून या दिवशी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. कोजागिरी पौर्णिमा हा आनंदाचा, वैभवाचा, उत्साहाचा सण आहे. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आलेला असतो. म्हणून सर्वांनी या दिवशी चंद्राचं दर्शन जरूर घ्यायचं आहे. चंद्राच्या सानिध्यात यायचं आहे. चंद्राचं दर्शन करून जेवढ्या वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलता येईल, किमान 12 वेळा तरी गायत्री मंत्र जरूर बोला. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र सर्वांनी आपल्याला चंद्राकडं बघून बोलायचा आहे आणि लगेच झोपी जायचं आहे. कुणाशीच बोलू नका. धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कोजागिरीचा अतिशय प्रभावी ही सेवा आहे. चंद्राच्या सानिध्यात सर्वांनी जरूर या. ज्यांना डोळ्याचे विकार आहे, आरोग्य नीट राहत नाही, गोळ्या औषधांना गुण येत नाही, त्यांनी सर्वांनी या कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचं दर्शन करा. तुमच्या मनात ज्या इच्छा आहे चांदो मामाकडं बघून बोलायचे आहे. चंद्राचं दर्शन या रात्री जरूर सर्वांनी घ्यायचं आहे. आणि चंद्राच्या सानिध्यात ठेवलेलं दूध अमृताचा प्रसाद सुद्धा सर्वांनी 12 ते 12:30 या वेळात, या काळात थोडा उशीर झाला 12:39 पर्यंत सर्वांनी दुधाचा प्रसाद, अमृताचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे. आरोग्य लाभणार आहे सर्वांना. तर यावर्षी 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:24 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होईल. आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला मंगळवार रोजी सकाळी 9:18 ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. महिलांनो, दादांनो, या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला एक वस्तू का होईना, मी आता तुम्हाला काही वस्तू सांगत आहे. यातील एक वस्तू जरी आपल्या देवघरात आणून स्थापन केली ना तर सोन्यासारखं सुख आपल्या घरात येणार आहे. लेकरा बाळांची प्रगती होणार आहे.
तर आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्हाला जेवढी परवडत असेल ना, चांदीची महालक्ष्मीची मूर्ती बैठ्या स्वरूपात आणायची आहे। कमळात महालक्ष्मी स्थिर स्वरूपात बसलेली आहे आणि आपल्याला आशीर्वाद देत आहे, धनप्राप्ती करत आहे। अशा छान स्वरूपात लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन यायची आहे आणि पौर्णिमा तिथीतच ही मूर्ती आणायची आहे। पौर्णिमा तिथी मी तुम्हाला सांगितलं प्रारंभ कधी होणार आहे, त्या तिथीत आपल्याला मूर्ती घरी आणायची। छान अशी दुधाने पंचामृताने अभिषेक करा। स्वतः जरी देवघरात स्थापन केली, तुम्ही ब्राह्मणाकडून करत असाल छानच आहे। स्वतःसुद्धा आपण अभिषेक घालून स्वतःच्या हाताने स्थापन करू शकतात। तांदळाच्या राशीवर किंवा विड्याची पानं असतील, तांदळाची रास जरी केली, तांदूळसुद्धा चंद्रदेवाला आकर्षित करतो आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला मिळवून देत असतो। चंद्राचा कारक आहे तांदूळसुद्धा आणि कोजागिरी पौर्णिमा ही चंद्राचीच रात्र आहे। त्या दिवशी लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन या आणि देवघरात स्थापन जरूर करा। अगदी रात्रीच्या 12:39 मिनिटांपर्यंत महिलांनो, दादांनो, तुम्ही ही सेवा करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल, तुम्ही श्रीयंत्र घेऊन येऊ शकता आणि नक्की आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे। ज्यांच्याकडं आहे त्यांनी सुद्धा या दिवशी छान श्रीयंत्रावर अभिषेक करा, नंतर कुंकुमार्चन करा, लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा। आपली कुलदेवी असेल, टाक असेल, तुम्हाला घरी आणायचं असेल, सुंदर दिवस आहे। काही विचारपूस करू नका ब्राह्मणाला सुद्धा की या दिवशी देवी आईचा टाक आणू का। छान दिवस आहे, या दिवशी नक्की पौर्णिमा तिथीत आपल्या देवी आईचा टाक घरी घेऊन या, फोटो घरी घेऊन या। तुम्हाला देवांच्या ज्या वस्तू लागतात ना त्या नक्की घेऊन या आणि स्थापित करा देवघरात। दक्षिणावर्ती शंख नसेल या दिवशी घेऊन या, स्वच्छ धुवून घ्या, गंगाजलाने पवित्र करा आणि आपल्या देवघरात स्थापन करा। कमळगट्ट्याची माळ नसेल किंवा कमळगट्ट्याची मणी आणायचे असतील, छान दिवस आहे, घेऊन या। पिवळ्या कवड्या 5 आणा, 7 आणा, 11 आणा, 21 आणा। महिलांनो, सेवेसाठी लक्ष्मी माते समोर या दिवशी पिवळ्या कवड्या आणा। असतील छान अशी पूजा करायची आहे लक्ष्मी देवी समोर। तांदळाच्या राशीवर पिवळ्या कवड्या ठेवा, मध्ये गुलाबाचं फूल ठेवा, गुलाबाच्या फुलाखाली 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि त्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा। सगळ्या कवड्यांची पूजा करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते 1 रुपयाचं नाणं आपल्या तिजोरीत ठेवलं तरीही चालेल। खूप सुंदर ही सेवा आहे। त्याचबरोबर गुलाबाचे फूल, कमळाचे फूल या दिवशी रात्री आपण सेवा करतो। देवी आईला वाहण्यासाठी या वस्तू जरूर घेऊन या। गुलाबाचं किंवा कमळाचं लाल फूल किंवा गुलाबी फूल देवी आईला या दिवशी जरूर अर्पण करा। तुम्हाला महिलांनो हळद आणायची असेल, दूध, साखर, मीठ, तुरटी, दही, चंद्राला कारक असणाऱ्या या वस्तू आहे। तुम्ही देवांच्या वस्तू घेऊन या। त्याचबरोबर किराणा सामान आणत असाल, या वस्तू आवर्जून आणा। जरी आहे तुमच्याकडं तरी पण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना, थोडी 10-20 रुपयाची हळद आणा, 1 अर्धा लिटर, पाव लिटर दूध घेऊन या, साखर घेऊन या, मीठ, तुरटी, दही। चंद्र मजबूत बनवतो आपल्या कुंडलीतील। कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला तुळस अंगणात लावायची असेल, दारात, खिडकीत, अतिशय शुभ दिवस आहे। तुळस घेऊन या, तुळस लावून टाका। त्याचबरोबर आपण जे गोड दूध अर्पण करतो, दुधाचा अमृताचा नैवेद्य दाखवतो, प्रत्येकाने गोड दुधावर 1 का होईना तुळशी पत्र ठेवायचं आहे। आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा। त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळस तोडू नका, तुळशीची पूजा अवश्य करा। तुम्ही म्हणाल मग तुळशीला हातच लावायचा नाही, पूजा करायची नाही, पूजा करा। दोन्ही वेळेला तुपाचा दिवा लावा। साक्षात लक्ष्मी आहे, आपल्या घरातली लक्ष्मी आहे तुळस म्हणजे। तुळससुद्धा लावू शकता, नवीन तुळस घेऊन या, आधीची जरी असेल तुम्ही छान अगदी 1 छान रोप लावू शकता या दिवशी। तुळस 1 का होईना पान आपल्या गोड दुधावर जरूर ठेवा। तुमचा गोड दुधाचा नैवेद्य सर्व देवी देवता कबूल करतील आणि अमृतासारखा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। कोजागिरीला चुकून सुद्धा महिलांनो आपल्या घरातून कोणी कितीही मागू द्या, या वस्तू देऊ नका। शेजार धर्म आहे, आपले शेजारी आहे किंवा आपले सख्खे कोणी मागायला आले, राग आला चालेल पण या वस्तू देऊ नका। याचा अर्थ तुम्ही तुमची लक्ष्मी इतरांना देत आहात। कुणाला राग आला तरी देऊ नका। घरातली हळद असेल, दूध असेल, साखर असेल, मीठ असेल, तुरटी, दही चंद्राला कारक आहे, लक्ष्मी वर्धक या वस्तू आहे।
चुकून सुद्धा देऊ नका. त्यांना सेवेसाठी, त्यांना काही कामासाठी या वस्तू लागत असतील ते स्वतः त्यांच्या घेऊन येतील, पण तुम्ही देऊ नका. कोजागिरी पौर्णिमेला घरातून पैसे, महिलांनो दादांनो, चुकून सुद्धा आपली लक्ष्मी इतरांना देऊ नका. खरंच गरज आहे कुणाला, मग ज्या वस्तूची गरज आहे ती तुम्ही त्यांना खरेदी करून दिली तर चालेल, पण घरातून पैसे कुणालाच देऊ नका. अतिशय गरज आहे, गरजवंतू आहे, त्यांना तुम्ही औषध गोळ्या किंवा दवाखान्यासाठी वगैरे काही वस्तू घेऊन देऊ शकता, पण पैसे मात्र कुणाच्याच हातात, आपल्या हाताने कुणाच्या हातात या दिवशी पैसे देऊ नका. कोजागिरी पौर्णिमेला सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे. आता पौर्णिमा प्रारंभ दुपारी 12:24 होणार आहे. तोपर्यंत तर आपल्या आंघोळी होऊन जातात, दुपारचं जेवण होऊन जातं. मग हा उपाय आपण 7 तारखेला जरी केला मंगळवारी तरीही चालेल. सर्वांनी या दिवशी लवकर उठायचं आहे 7 तारखेला. आणि जर मुलाबाळांच्या आंघोळी राहून गेलेल्या असतील, दुपारी 12 नंतर करत असतील मुलं वगैरे, लहान लेकरं असतात, आई लेकरांना थोडं उशिरा सर्व आवरून निवरून आंघोळी घालत असेल तर मग मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यात, आणि महिलांनो तुमची राहून गेलेली असेल तर तुम्ही सुद्धा सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात 6 तारखेला उपाय करा किंवा 7 तारखेला चालेल. आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे, थोडीशी तुरटी टाकायची आहे आणि चमचाभर दूध, गंगाजल असेल तर गंगाजल टाका. या वस्तू चंद्राला कारक आहे, लक्ष्मी वर्धक आहे, आपल्या कुंडलीतील चंद्र मजबूत बनवतो आणि जे शारीरिक मानसिक विकार असतील तुम्हाला तर सर्व नष्ट करण्याची यात प्रभावी ताकद आहे. आंघोळीचा हा उपाय जरूर करा. लहान लेकरांपासून तुम्ही उपाय करू शकता. जाडं मीठ नकारात्मकता दूर करते, तुरटी नजर बाधा शत्रू पीडा नष्ट करते, दूध असेल तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त करून देते आणि गंगाजल आपलं शरीर, आपलं मन शुद्ध करण्याचं काम करत असतं. तर या कोजागिरी पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करायचा आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा सोमवारी आलेली आहे. महादेवांचं दर्शन जरूर करा. पौर्णिमा तिथी प्रारंभ होताच तुम्ही दुपारी 12 नंतर जरी महादेवांचं दर्शन घेतलं, आता एवढे दुपारी नाही जाता येत, संध्याकाळी प्रदोष काळी जरी गेला तुम्ही 5:30, 6, 7 वाजेपर्यंत महादेवांची पूजा करायची आहे. अभिषेक वगैरे घाला आणि पांढरी गोकर्ण तुम्हाला मिळाली महिलांनो दादांनो, पांढरी गोकर्ण, निळी गोकर्ण, जांभळी गोकर्णपेक्षा या दिवशी पांढऱ्या गोकर्णाला खूप महत्त्व आहे. पांढरी गोकर्ण आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही सकाळी पूजा कराल तर पांढरी गोकर्ण अर्पण करा. सर्व शत्रूंचा नाश होऊन 1 दिवसात इच्छा पूर्ण करणारा हा प्रभावी उपाय, ही सेवा आहे. महादेवांना, देवी देवतांना आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही सकाळी जरी पूजा केलेली असेल या दिवशी पौर्णिमा तिथी प्रारंभ होण्याच्या आधी तरीही चालेल. गोकर्णाची फुलं देवांना, देवी देवतांना जरूर अर्पण करा. खूप सुंदर अनुभव येतील. पांढरी गोकर्ण कोजागिरी पौर्णिमेला जरूर अर्पण करा. सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. चंद्र मजबूत झाला की बघा सर्व सुख सोयींची प्राप्ती होईल. तुम्हाला ज्या अडीअडचणी असतील, तुमच्या प्रगतीत ज्या अडीअडचणी येतात, मग शिक्षण असू दे, नोकरी असू दे, घरात मंगल कार्य घडण्यात अडीअडचणी येत असतील, ग्रहपीडा असेल, काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, कुणी ना कुणी नजरबाधा लावून देत असेल, शत्रुपीडा असेल, तर या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला पांढरी गोकर्णाची फुलं, आता पांढरी गोकर्णाची फुलं नाही मिळाली तुमच्याकडं, जी पांढरी फुलं असेल ती देवी देवतांना या दिवशी जरूर अर्पण करा. कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळायला लागतील. कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. महिलांनो थोड्याशा कामात आहात, 12:24 पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे, तोपर्यंत तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करता बरोबर उंबरठ्यावर मातीच्या पंतीत एक वस्तू ठेवायची आहे. तर काय करायचंय, दोन्ही साईडला हा उपाय करता आला, उंबरठ्याच्या दोन्ही साईडला करता आला तर जरूर करा. लहान लेकरं आहे, लादबीत मारून देतात, तुम्हाला भीती वाटत असेल तर एका साईडला कोपऱ्याला जिथून कोणी येत नाही तिथं जरी हा उपाय केला तरीही चालेल. मातीची पंती घ्यायची आहे, त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा, 2 कापराचे वडी ठेवा, 2 लवंग ठेवून द्यायचे आहे. दिवस रात्र राहू द्या.
उचलू नका, हलवू नका, कुणीच हात लावायचा नाही त्या वस्तूंना. रात्री 12 वाजता आपली देवघरात लक्ष्मी मातेची कोजागिरी पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर माचीस वगैरे घेऊन उंबरठ्या बाहेर जायचं आहे महिलांनो, आणि उंबरठ्याला हात लावायचा आहे. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरात अखंड वास कर, घरातली अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि माझ्या घरात लक्ष्मी नारायणांची कृपा होऊ दे, कुटुंबाची भरभराटी होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे. मी उदाहरण दिलं आहे, तुम्हाला जी इच्छा आहे ती बोलून घ्यायची आहे उंबरठ्याला हात लावून, आणि ती मातीची पंती येण्या जाण्याच्या रस्त्यात म्हणजे उंबरठ्यावर ठेवायची आहे. दोन्ही साईडला केला असेल उपाय अतिशय उत्तम, नाही तर एका साईडला ती पंती घ्यायची आणि त्या वस्तू कापरासोबत जाळून टाकायच्या आहे. थोडा अजून 1-2 कापराच्या वड्या टाकाव्या लागल्या तुम्हाला, टाका, पण या वस्तू उंबरठ्यावर रात्री 12 नंतर जरूर जाळा. सोन्यासारखे अनुभव येणार आहे तुम्हाला. घरातली लक्ष्मी स्थिर होते, घरात पैशाला बरकत, कामाला कष्टाला फळ मिळेल तुम्हाला आणि दैवी साथ तुम्हाला कायम मिळणार आहे. असा हा सोन्यासारखा उपाय आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला आपण देवघरासमोर पूजा करणार. देवी आईची सुद्धा आरती करायची आहे. गणपती बाप्पांची करा, देवी लक्ष्मीची करा, तुम्हाला जेवढ्या आरत्या करायच्या तेवढ्या करा. पण कापूर सोबत कापराच्या खाली थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा आणि त्यावर कापूर जाळा. कापूर आरती झाल्यानंतर त्यावर सुद्धा 2 लवंग जाळा. संपूर्ण घरभर फिरवा आणि जो उंबरठ्यावर मी उपाय सांगितला तो तर जरूर करा महिलांनो. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. घरातली इडापिडा, नजरबाधा, वास्तुदोष, पितृदोष, कुणाची शत्रूची तुमच्यावर नजरबाधा असेल ती सुद्धा संपूर्ण नष्ट होईल. आणि कोजागिरी पौर्णिमेचा सण आहे आनंदाचा. तुमच्या घरात शुभ कामं घडून येतील. इतका सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे. कोजागिरी पौर्णिमेला काही तुरटीचे आणि मिठाचे जर उपाय केले ना तर खूप प्रभावी ठरतात. कोजागिरी पौर्णिमेला आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुरटी आणि मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर घराच्या प्रत्येक रूममध्ये, तुमचं घर लहान असो मोठं असो, 4ही दिशांना 4 काचेच्या वाट्या घ्या छोट्या छोट्या. आता काचेच्या वाट्या नाही, मातीच्या पंत्या जरी घेतलेल्या धुवून चुवून स्वच्छ घ्या आणि त्यात थोडं थोडं जाडं मीठ भरायचं आहे महिलांनो. त्यावर एक तुरटीचा खडा ठेवा, एक कापराची वडी ठेवा आणि 4ही दिशांना, तुमचे 4 रूम असू दे 5 असू दे, सर्व रूममध्ये एक एक वाटी ठेवून यायची आहे. जाडं मीठ, एक कापराची वडी, एक तुरटीचा खडा या वस्तू ठेवून आल्यामुळे घरातली नकारात्मकता, नजरबाधा, वास्तू, पितृदोष संपून जातो. मुलांची प्रगती होते, मुलांना यश मिळायला लागतं, घरातून दारिद्र्य दूर होतो, अलक्ष्मीचा नाश होतो आणि लक्ष्मी घरात अखंड वास करते. खूप सुंदर उपाय आहे तुरटीचा आणि खड्या मिठाचा. जरूर हा उपाय जरूर करा महिलांनो. दिवसभरात केव्हा सुद्धा हा उपाय करू शकता. रात्री 12-12:30 वाजेला जरी ठेवलं तुम्ही चालेल, पण नक्की ठेवा. ठेवून तर बघा, वाईट होणार नाही. चांगल्याच गोष्टी तुमच्या घरात घडायला लागणार आहे. मुलं बघा काही वेळा अभ्यासात खूप अभ्यास करती नाही, त्यांना आळस येतो, कुणाची नजर लागली तरी अशा गोष्टी घडतात. म्हणून मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये सुद्धा काचीची किंवा मातीची पंती घ्या, त्यात थोडं जाडं मीठ भरा, एक कापूरवडी तुरटी ठेवा. मुलं बघा लहान असले अचानक दचकायला वगैरे होतं, वाईट स्वप्न वगैरे पडतात, भीती वाटते त्यांना. अशा गोष्टी जरी घडत असू दे नसू दे, आपल्या घरात प्रत्येक रूममध्ये किंवा लहान घर असेल 4ही कोपऱ्यांमध्ये 4ही दिशांना अशी ही वस्तू, मातीची पंती किंवा काचेच्या बाउलमध्ये या वस्तू जरूर ठेवा. अनुभव नाही आला तर मला बोला. चंद्र मजबूत होईल तुमच्या प्रत्येकाच्या कुंडलीतील आणि चंद्र मजबूत झाला की आपली सर्व स्वप्न ऐश्वर्य आपल्याला प्रदान होतं. लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी आणि नजरबाधा, अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय, ही सेवा खूप प्रभावी आहे. त्याचबरोबर महिलांनो, कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करू. मुख्य दारसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या घरात एक पाणी शिंपडून द्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे,
थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडंसं गंगाजल टाका, गुलाबजल टाका आणि एखादं गुलाबाचं फूल घ्यायचं आहे तुम्हाला. गुलाबाच्या फुलानेच तुम्हाला संपूर्ण घरात, कान्याकोपऱ्यात आपल्या घरात हे पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे. गंगाजल नसेल घेऊन या आदल्या दिवशी आणि गुलाबाचं पाणीसुद्धा त्यात टाका, गुलाबजल, आणि संपूर्ण घरात गुलाबाच्या साहाय्याने आपण पाणी शिंपडून द्यायचं आहे. यामुळे सुद्धा लक्ष्मी येते आपल्या घरात, स्थिर स्वरूपात, अखंड स्वरूपात वास करते, घरातल्या अडचणी दूर करते, पैशाला पैसा येतो, बरकत येते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. मुख्य दार पुसून घ्यायचं आहे. मुख्य दारावर एक शुभ स्वस्तिक काढा. त्याचबरोबर आपल्या देवघरावर काढा, तिजोरीवर काढा, मुलांची खोली असेल तिथं काढा, तुमचा किचन ओटा असेल थोडंसं हळदी कुंकू ओलं करून घ्या आणि प्रत्येक ठिकाणी मुख्य दारावर तर आवर्जून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक शुभ स्वस्तिक जरूर काढा. स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा द्या, तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्ण होतं. नीट आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. अनुभव देणारी सुद्धा ही सेवा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी जेवढ्या सेवा जमतील ना महिलांनो, तेवढ्या नक्की करा. कोजागिरी पौर्णिमेला आपल्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावा. 11 पानांचं, 21 पानांचं, प्रत्येक पानावर हळदीचं बोट लावा. किमान एका पानावर तरी हळदीचं बोट जरूर लावा. सोन्यासारखं सुख समृद्धी घरात येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 ते 12:30 पर्यंत, अगदी दुपारी 12:24 पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे. रात्री 12 पर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी 9:18 पर्यंत पौर्णिमा आहे. हा उपाय आपल्याला पौर्णिमा तिथीत करायचा आहे. पौर्णिमा संपण्याच्या आत एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, 5 लवंग घ्यायचे आहे. पांढऱ्या किंवा लाल कपड्यात चांगली गाठोडी बांधून घ्या आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून तो तुरटीचा खडा आणि 5 लवंग कपड्यात बांधून लावून द्यायचा आहे, म्हणजे बांधून द्यायचा आहे. वर्षभर लक्ष्मी घरात नांदेल, पैसा कमी पडणार नाही, कुणाची नजरबाधा तुमच्या घराला, लेकरा बाळांना होणार नाही. तुरटी कुंडलीतील चंद्राला मजबूत बनवते आणि लक्ष्मीला आकर्षित करते आपल्या घरात. म्हणून तुरटी आपल्या घरात मुख्य दारावर आतून जरूर बांधून द्या. तुम्हाला चांगले फायदेच दिसून येणार आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला एक सुंदर उपाय सांगत आहे. मुलं तुमचं ऐकत नाही, पती तुमच्यावर प्रेम करत नाही, तुमचा सारखा घरात अपमान होत असेल. महिलांनो, प्रत्येक आईने आईचा घरात अपमान होणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अपमान होणं आहे. मुलं ऐकत नाही, तापट स्वभावाचे आहे. पती ऐकत नाही, तापट स्वभावाचे आहे. मुलंसुद्धा शांत आणि सुस्वभावी होतील. पतीसुद्धा तुमच्यावर भरभरून प्रेम करतील. काय करायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला? पौर्णिमा तिथी प्रारंभ होताच धुतलेली स्वच्छ साडी किंवा ड्रेस घालायचा आहे आणि तुम्ही जी ओढणी किंवा पदर असेल तुमचा, तर 2 लवंग उजव्या हातात घ्यायचे आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा, तुमच्या मनातील इच्छा बोला की तुम्ही या 2 वेलची का बांधत आहात, ओढणीला बांधून ठेवायच्या आहे. हिरव्यागार मोठ्या वेलची घ्यायच्या आहे आणि त्या ओढणीला किंवा पदराला बांधून घ्यायच्या आहे. दिवसभर अगदी तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जरी 11-12 वाजेपर्यंत जरी बांधून ठेवल्या, जेव्हा तुम्ही गोड दूध बनवणार आहात, दुधाचा नैवेद्य तयार करणार आहात, त्या नैवेद्यात त्या 2 वेलची कांडून बारीक करून टाकायच्या आहे आणि तो नैवेद्य आधी देवांना दाखवायचा आहे आणि मग तो नैवेद्याचा प्रसाद ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यांनाच, तुमचा मुलगा असेल, पती असेल, त्यांनाच ते दूध द्यायचं आहे, इतरांना देऊ नका. आपण ज्यांच्यासाठी उपाय सेवा करत आहात त्यांनाच द्यायचं आहे. तुम्ही पिलं तर चालेल महिलांनो, पण इतर परक्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील तुमचा तो व्यक्ती नाही अशा व्यक्तींना देऊ नका. मुलांसाठी किंवा पतीसाठी उपाय करत आहात त्यांनाच हा दुधाचा प्रसाद द्यायचा आहे. तुमच्या घरात प्रेम आणि एकोपा निर्माण होईल. मुलं तुमची श्रावण बाळ बनून राहतील. असा सुंदर उपाय आहे. नवरात्रीत काही सेवा राहून गेलेल्या असतील महिलांनो, कन्यापूजन, देवी आईची ओटी भरणं, या सर्व सेवा कोजागिरी पौर्णिमेला
तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता. कुंकुमार्चनची सेवा राहिली असेल अवश्य या दिवशी करा. तुमचा होम हवन राहून गेलेला असेल, नवरात्रीची सर्व सेवा कोजागिरीला महिलांनो तुम्ही पूर्ण करू शकता. आणि 2 वेलचीचा जो उपाय सांगितला आहे सर्व प्रत्येक आईने जरूर करा. मुलं इतकी प्रेमळ बनतील, पती तुमच्यावर भरभरून प्रेम करतील, तुमचं ऐकतील. सुंदर उपाय आहे, सेवा आहे, चुकवू नका महिलांनो. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब